कल्पना करा, जर वीज नसती तर अंधार असता. टीव्ही, मोबाईल, फॅन, फ्रीज काहीच चाललं नसतं. पण हे सगळं सुरू झालं एका विजेच्या चमकदार क्षणापासून. हा क्षण होता निसर्गाने माणसाला दिलेलं एक गुप्त संकेत. विजेचा एक थरारक आवाज आणि एक उत्सुक माणूस. 18व्या शतकात एक व्यक्ती, बेंजामिन फ्रँकलिन, त्याने पावसात पतंग उडवलं. कारण त्याला जाणून घ्यायचं होतं आकाशातून कडकडणारी वीज म्हणजे नक्की काय. त्याच्या पतंगाच्या दोऱ्याला चावी बांधली होती. अचानक विजेचा झटका त्या चावीला लागला आणि त्याने केलेल्या इतिहासातला सर्वात धाडसी प्रयोग यशस्वी झाला. त्या दिवशी माणसाने निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांचं गुपिताला हात लावला. वीज ही केवळ आकाशात न दिसणारी शक्ती नव्हती. ती संचित करता येणारी, वापरता येणारी शक्ती होती. पण फक्त वीज शोधून उपयोग नाही, ती घरात आणायची होती. ही गोष्ट पुढे नेली थॉमस एडिसनने. 1000 वेळा फेल झाल्यावरही तो थांबला नाही. एका खोलीत दिवसभर प्रयोग करून, रात्रभर लॅबमध्ये झोपून अखेर त्याने बनवला इलेक्ट्रिक बल्ब. एडिसन म्हणाला होता, आय हॅव नॉट फेल्ड 1000 टाइम्स, आय हॅव फाउंड 1000 वेज दॅट वोंट वर्क. पण लहान मुलांनो जरा थांबा. वीज म्हणजे नेमकं काय? तुमच्या घरातल्या वायरमध्ये करंट कसा येतो? इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो, ज्याचं डायरेक्शन एकच असतं. तुम्ही स्विच ऑन केलं की इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट होतं आणि इलेक्ट्रॉनचा प्रवास सुरू होतो. जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा लाईट चमकते, फॅन फिरतो. पण या करंटला क्रिएट कोण करतं? मायकल फॅराडे. त्याच्या प्रयोगात त्याने मॅग्नेट आणि कॉइलचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शोधून काढलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बरं का. तो म्हणाला, वीज उत्पन्न करता येते, फक्त तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्ड आणि कॉइल असली की. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय ताकद. हे शाळेच्या पुस्तकात सांगितलं जातं. पण काय तुम्हाला हे माहीत आहे की फॅरेडे हा गरीब बुक बाइंडर होता. त्याने पुस्तकं वाचून, शाळेशिवाय विज्ञान शिकून इतिहास घडवला. बघा, शाळेत गेला नव्हता का. मग आज तुम्ही जो मोबाईल वापरतात, वायफाय वापरता, लॅपटॉप, या सगळ्या मागे मायकल फॅरेडे, बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस एडिसन यांचा शोध आहे. म्हणून फक्त पुढे शिकायचं नाही, शोधायचं देखील आहे. कारण उद्या कोणीतरी तुमचं नाव देखील टेक्स्टबुक्समध्ये लिहिणार आहे. ही गोष्ट होती पुस्तकाच्या पलीकडची. कारण टेक्स्टबुकमध्ये जे आहे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण जो श्वास घेतो तो विजेच्या शोधामुळे घेतोय हे कोणाला सांगितलं जात नाही. दररोज संध्याकाळी 7 वाजता एक नवीन एपिसोड, एक नवीन शोध, एक नवीन सायंटिस्ट आणि एक नवीन स्पार्क. शेअर करा तुमच्या मित्रांना, मुलांना, शिक्षकांना आणि पालकांनी तर नक्की पहा. कारण उद्याचा शास्त्रज्ञ तुमच्या घरात असू शकतो. असंच जर तुम्हाला स्मार्ट पद्धतीने शिकायचं असेल तर मी रोज रात्री 10 वाजता आणि 9 वाजता 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह येतो. आणि अशीच अजून एक मालिका ज्यामध्ये रोज आपण जे फॉलो करतो ते कदाचित केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे या प्रश्नात आपण अडकलो. तर सगळ्यात महत्त्वाचं की नक्की अर्धसत्याची मालिका जी रोज रात्री 8 वाजता येते ती बघायला विसरू नका. कारण ज्यामध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला असं सत्य जे तुम्हाला अर्धवट सांगितलं. भेटूया उद्याच्या नवीन शोधासोबत रोज रात्री 7 वाजता पुस्तकाच्या पलीकडं.